सो न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, हार्मोन इम्बॅलन्स, स्ट्रेस आणि स्लीप हे जे 4 पिलर्स आहेत ना, ह्याच्याकडे जर कुठेही दुर्लक्ष झालं तर केस मात्र गळायला सुरुवात होईल. स्कॅल्प हेल्थ, गट हेल्थ आणि हार्मोन्स ह्याचं काय सगळं कनेक्शन टोटली कनेक्शन आहे. गट हेल्थवरती आम्ही काम करतो. अक्षरशः 15 दिवसात त्यांची केस गळती कमी होते आणि स्किन हेल्थ पण इम्प्रूव्ह व्हायला लागते. अगदी रेग्युलरी ज्यांना पिरियड्स येतात तेव्हा पिरियड्स येण्याच्या आधी जसं आपण म्हटलं की PMS सुरू होतात आणि त्यावेळेस बऱ्याच मुलींना ना केस चिकट होणं आणि त्या काळामध्ये केस जास्त गळणं असं सुद्धा सिम्पटम्स किंवा असे सुद्धा परिणाम दिसतात. त्यामागे काय आहे? केस गळती हे नॅचरल आहे, तर त्याच्यासाठी महिलेने घाबरून जायची काही एक गरज नाहीये. हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी. वेटसेट गोच्या नव्या करा एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर माझ्या सखींनो, प्रत्येक महिलेसाठी एक भयानक स्वप्न असतं, ते म्हणजे तिच्या कंगव्याला आलेले भयंकर केस किंवा केसाचा पुंजका, त्याचबरोबर राठ झालेले केस किंवा झाडूसारखे निर्जीव दिसणारे केस. आणि त्यावरती नेमका काय उपाय आहे आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला समजत नाही. महागडे सिरम असतील किंवा गमीज असतील ते खाऊनही कुठेतरी गणते असं आपल्याला वाटतं. मग याचंच जे काही केमिस्ट्री आहे किंवा उत्तर आहे ना, ते शोधण्यासाठी आज माझ्याबरोबर थेट एक्सपर्ट आहेत, सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ अवंती देशपांडे मॅम आहेत. थँक्यू सो मच फॉर लोकमत सखीमध्ये स्वागत. थँक्यू मॅम, एक महत्त्वाची आणि प्रत्येक बाईला आपलीशी वाटणारी अशी मी गोष्ट घेऊन आले, ती म्हणजे तिचे केस. आता तुम्ही ॲज अ न्यूट्रिशनिस्ट आहात, काय काय तक्रारी बायका घेऊन येत आहेत, काय त्यांना नेमकं त्यांच्या स्ट्रेसमध्ये भर टाकणारं कारण आहे? पहिले म्हणजे केस गळतात हाच मोठा खूप स्ट्रेस असतो महिलेला. मग माझ्याकडे येणाऱ्या 50% बायका म्हणतात की माझे केस गळतात म्हणून मी डाएट घ्यायला आली आहे, आणि 50% बायका असं म्हणतात की मी दुसरीकडनं डाएट फॉलो केलाय आणि त्याच्यात काहीतरी चूक झाली आहे म्हणून केस गळतात म्हणून मी आलेली आहे. असे दोन्ही कारणांसाठी येतात. आणि शेवटी तुम्ही कितीही काही सिरम्स वापरा, तुम्ही क्रीम्स वापरा, जे तू आता बोलली, जर आतनं आपण स्वतःला नरिश नाही केलं तर त्याचा जो इफेक्ट आहे तो पण व्यवस्थित जास्ती वेळ टिकून राहत नाही. तर आतनं पोषण महत्त्वाचं, आणि मग लागणारे जे सिरम्स आणि क्रीम्स असतात ना, त्याच्यावरती पैसे पण कमी खर्च होतात. कमाल. आणि थेट तुम्ही अगदी मुद्द्यावर गेलेला आहेत की आपलं शरीर आतमधनं नीट असणं गरजेचं आहे. मग अशी काय न्यूट्रिशनल डेफिशियन्सी स्त्रियांमध्ये किंवा रादर दॅन प्रत्येकामध्ये असते की त्यांचे केस मोठ्या प्रमाणात गळत आहेत? तर असं आहे ना की केस गळतायत ह्याचं कारण न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असू शकतं, किंवा ते अनेक वेळेला स्ट्रेस किंवा हार्मोन्स ह्याच्याशी पण रिलेटेड असू शकतं. तर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज जर केस गळण्याचं कारण असेल तर त्याचे पण अनेक रिझन्स असू शकतात. म्हणजे न्यूट्रिएंट्स अनेक असतात ज्याच्यामुळे केस गळू शकतात. आणि अनेक वेळेला महिला काय करतात ना की काहीतरी कुठेतरी ऐकतात की की तुमचे केस गळतायत ना, मग तुम्ही आयर्न खाल्लं पाहिजेत, किंवा तुमचे केस गळतायत ना, मग तुम्ही आवळा खाल्ला पाहिजे, किंवा तुमचे केस गळतायत की तुम्ही काहीतरी ना वेगळे ड्रिंक्स सुरू करा प्यायला, त्याच्यामुळे तुमची केस गळती थांबेल, किंवा वेगवेगळी तेलं वापरायला सुरुवात करा. पण शेवटी काय आहे ना की जोपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही की तुमची डेफिशियन्सी कुठल्या कारणाने आहे आणि तीच आपण ट्रीट केली नाही तर नुसतं उपचार करून काहीच उपयोग नाही. म्हणजे रॅन्डम ॲडवाईस फॉलो करून, स्पेशली इंटरनेटवरती जो फ्लोट होतोय, त्यांनी काय होतं ना, ते तात्पुरतं रिलीफ मिळतं सुद्धा कदाचित, पण ते लगेच बॅकफायर व्हायला लागतं. तर न्यूट्रिशन कुठले आहेत किंवा न्यूट्रियन्स असे कुठले आहेत ज्याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे आणि ज्याच्यामुळे तुमची केस गळती होण्याचे चान्सेस आहेत, तर नंबर 1 आहे आयर्न. आणि महिलांमध्ये आयर्न डेफिशियन्सी ही खूप जास्ती प्रमाणात दिसून येते. एक तर आपली मासिक पाळी असते त्याच्यामुळे सुद्धा. त्याच्या व्यतिरिक्त आपण आहारामध्ये जेव्हा प्रोटीन्सकडे लक्ष देत नाही तेव्हा प्रोटीनची पण डेफिशियन्सी व्हायला लागते, आणि त्याचबरोबर आयर्नची पण डेफिशियन्सी व्हायला लागते, कारण ते दोन्ही एकमेकांची कनेक्टेड आहे. आपण बघतो ना की हिमोग्लोबिन जे आपण कन्सिडर करतो की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी झाल्यावरती आपले केस गळायला सुरुवात होते, तर हिमोग्लोबिनमध्ये एक पार्ट जो आहे ना ग्लोबिन नावाचा, ते म्हणजे प्रोटीन आहे. सो येस, सो हिम म्हणजे आयर्न झालं आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन झालं. सो जेव्हा प्रोटीनची डेफिशियन्सी दिसायला लागते तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली आयर्नची डेफिशियन्सी त्याची सुरुवात होते. नेक्स्ट इज की जर तुमचं D3 कमी व्हायला लागलं शरीरात तरीही तुमची केस गळती सुरू होते. आणि चौथं म्हणजे जर तुमचं B12 कमी व्हायला लागलं तरीही तुम्हाला दिसायला लागतं की केस गळायला लागले. सो तो न्यूट्रिशनल डेफिशियन्सी हे जर एक कॅटेगरी कन्सिडर केली, ऑफकोर्स अनेक कारणं आहेत केस गळतीचे, पण आपण जर न्यूट्रिशन किंवा न्यूट्रियन्स या हिशोबाने बघितलं तर हे 4 खूप इम्पॉर्टंट न्यूट्रियन्स आहेत, आणि हे नॉर्मल ब्लडवर्कमधनं आरामात फाइंड आउट करता येतं. आणि ते केल्यावरतीच तुम्ही सप्लिमेंटेशन किंवा आहारामध्ये तेवढी त्याची ॲडिशन करायला सुरुवात करा. म्हणजे कुठल्याही इव्हन
डर्मॅटॉलॉजिस्ट कडे गेलं तरी ते पहिले केस गळतात मग पहिले हे सगळं चेक करा, ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं हिमोग्लोबिन, B12, D3 आणि थायरॉइड, करेक्ट, त्याची मात्रा ते हार्मोन झालं ना, तर ते हार्मोनचा भाग झाला. सो आपण जेव्हा हार्मोन्स बद्दल बोलू ना तेव्हा त्याच्यावरती सविस्तर गप्पा मारूच यात, कारण तो एक वेगळाच विषय. आणि हार्मोन हे एक मेजर म्हणजे हार्मोन इम्बॅलन्स हा एक मेजर फॅक्टर आहे केस गळतीचा. सो जर आपण न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, हार्मोन इम्बॅलन्स, स्ट्रेस आणि स्लीप हे जे 4 पिलर्स आहेत ना, ह्याच्याकडे जर कुठेही दुर्लक्ष झालं तर केस मात्र गळायला सुरुवात होते. आता तुम्ही बोलताना सोशल मीडिया आणि ज्याच्यावरती खूप रॅन्डम अशा गोष्टी येतात आणि त्या आपण अगदी एखादी व्यक्ती फॉलो करते म्हणून मीही करते, पण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. तसंच एक स्त्रियांच्या मनामध्ये आलेला खूप मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे की एखाद्या प्रकारचं डायटिंग जे केलं जातं, म्हणजे आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॅट्स वगैरे आले, सो त्याचा आपल्या शरीरावर विशेषतः जसं तुम्ही म्हणालात की हार्मोन्सवर परिणाम होऊन आपली केस गळती वाढू शकते का? म्हणजे स्काल्फ हेल्थ, गट हेल्थ आणि हार्मोन्स ह्याचं काय सगळं कनेक्शन? टोटली कनेक्शन आहे. सो जेव्हा तुम्ही रॉंग डाएटिंग जेव्हा तुम्ही सुरू करता, तर आम्ही पण जेव्हा न्यूट्रिशन ॲडवाइस देतो ना तेव्हा आम्ही डाएटिंग कुठेही एक्सपेक्ट करत नाही. आम्ही काय करतो, आम्ही तुमच्या जे काय चुकीच्या गोष्टी आहेत ना त्या फक्त करेक्ट करतो. सो बरीच लोक जी आमच्याकडे येतात ना ती ह्या भीतीने येतात की मला आता काहीतरी फार भयंकर डाएटवर टाकणार आहे, तर तसं अजिबात नाहीये. इनफॅक्ट तुम्ही जे चुकीचं करताय, तुम्ही जे खात नाही आहात ते आम्ही इन्क्लूड करायचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय होतं की तुमचे जे काय डेफिशियन्सीज आहेत जे मी आता मेन्शन केले त्या कव्हर अप व्हायला लागतात. आणि त्याचबरोबर जेव्हा तुमचे न्यूट्रिएंट्स तुमच्या शरीराला व्यवस्थित मिळायला लागतात ना तेव्हा तुमची आपोआप गट हेल्थ सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला लागते. आता गट हेल्थ म्हणजे काय, इफ यू वॉन्ट आय कॅन जस्ट एक्सप्लेन थोडक्यामध्ये की गट हेल्थ म्हणजे काय. ओके, सो गट म्हणजे काय, आपलं एंटायर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. पण आपण गट हेल्थ ह्याच्याबद्दल जेव्हा बोलतो ना तेव्हा आपण लार्ज इंटेस्टाईनमध्ये असलेले हजारोनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स ह्याच्याबद्दल बोलतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला फोकस ठेवायचा की गुड बॅक्टेरिया ह्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे आणि जे बॅड बॅक्टेरिया आहे त्याचं प्रमाण आपल्याला शरीरामध्ये कमी करायचं आहे. तर ते कसं आपण कमी करू शकतो? आहार हे नंबर 1 रिझन आहे ज्याच्याने तुमचे गुड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढू शकतं. हां, आणि ह्या गुड बॅक्टेरियामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक चांगल्या गोष्टी होत असतात. म्हणजे काय की आपलं हार्मोन बॅलन्स व्हायला लागतं, आपली मेंटल हेल्थ स्टेबल राहायला लागते, कारण की एक 90% सेरोटोनिन जे आपण फील गुड न्यूरो ट्रान्समिटर आहे ते आपल्या गटमध्ये बनतं. म्हणजे आपले मूड स्विंग्स जे होत असतात किंवा आपल्याला असं इरिटेबिलिटी जी होत असते ना ती ही गट हेल्थ बिघडायला लागल्यावरती जास्ती वाढायला लागतं. आणि ते जेव्हा तुम्ही तुमची गट हेल्थ इम्प्रूव्ह करायला लागता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं मन शांत व्हायला लागतं, तुम्हाला स्टेबल वाटायला लागतं, तुमचे केस गळती थांबायला लागते, तुमची स्किन इम्प्रूव्ह व्हायला लागते आणि वेट लॉस सुद्धा व्हायला लागतं. सो त्याचं एवढं बेनिफिट आहे एका गट हेल्थनी. सो गट हेल्थनी ही कशी इम्प्रूव्ह होते? आपल्या आहारात जेव्हा आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रोबायोटिक म्हणजे काय, लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स, लॅक्टोबॅसिला ज्याला आम्ही म्हणतो, ते जेव्हा तुमच्या शरीरात तुम्ही ऑटोमॅटिकली घ्यायला लागता. ते कुठनं मिळतात आपल्याला? ते आपल्याला दह्यातनं मिळतात, ताकातनं मिळतात. आणि आजकाल थोडंसं एक्सटेंड किंवा फॅन्सी बघायला गेलं तर फर्मेंटेड व्हेजिटेबल्स जे आहेत त्याच्यामधनं सुद्धा मिळतात. आजकाल खूप फेमस झालेले आहेत ना, किमची झालेलं, सावरक्रॉट, बीटरूट कांजी फेमस झालेलं आहे. पण अगदी साध्या सोप्या भाषेत जर बोलायला गेलं तर एक ग्लास जर तुम्ही ताक रोज घेतलं तर ऑटोमॅटिकली तुमची गट हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागते. त्याचबरोबर कच्च्या भाज्या आणि फळं म्हणजे सॅलड्स आणि फळं याचं जर प्रमाण तुमच्या आहारात व्यवस्थित असेल, आम्ही म्हणजे ॲज अ न्यूट्रिशनिस्ट मी नेहमी रेकमेंड करते 5 सर्विंग्स ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. म्हणजे काय, 1-2 तरी फ्रूट्स दिवसभरात घ्या कुठेही, आणि 1 वाटी सॅलड दुपारच्या जेवणात आणि 1 वाटी सॅलड संध्याकाळच्या जेवणात. सॅलड किंवा कोशिंबीर तुम्हाला हवंय ते, पण कच्चं असलं पाहिजे ते. हे असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर तूप जे आपण खातो ना त्याच्यामुळे सुद्धा तुमची गट हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागते. सो हे किती सोपं आहे. आणि गट हेल्थ इम्प्रूव्ह करणं हे आपल्याच हातात आहे. आणि माझ्याकडे येणारे क्लायंट्स ज्यांच्या गट हेल्थवरती आम्ही काम करतो,
अक्षरशः 15 दिवसात त्यांची केस गळती कमी होते आणि स्किन हेल्थ पण इम्प्रूव्ह व्हायला लागते. म्हणजे ज्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की कोशिंबीर आहे, फळं हो. आहेत आणि जे दही, ताक हे जे अगदी घरामध्ये मिळणारे साधे इन्ग्रेडियंट की ज्याच्यासाठी तुम्हाला फार पैसा खर्च करायची गरजही नाही, ती जर फक्त सवय तुम्ही बदल केला तर हे जे बरेचसे केसाचे प्रॉब्लेम आहेत ते दूर होणार आहेत. ऑफकोर्स कमी व्हायला लागतात. आणि मी जसं म्हटलं तसं प्रोटीन हे असं न्यूट्रिएंट आहे ज्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. प्रत्येक मीलमध्ये एक प्रोटीन सोर्स तरी असलाच पाहिजे, जे थोडंसं आपल्याकडनं मिस होतंय कुठेतरी. पण हे लक्षात ठेवायचं की एक तुम्ही जर ॲडल्ट महिला असाल तर तुम्ही आणि साधारण ॲक्टिव्ह असाल, म्हणजे अशी खूप ॲक्टिव्ह जरी नसाल तर तुम्हाला एक 60 ग्रॅम प्रोटीन तरी मिनिमम लागतं. बरं, मग त्याच्यामध्ये आपण काय दररोज? त्याच्यामध्ये आपण आता सपोज तुला अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपण 4 मील्स घेतो दिवसभरात. ब्रेकफास्ट घेतो, लंच घेतो, स्नॅक्स आणि डिनर. युजली आपण 4 मील्स घेतो. तर ब्रेकफास्टमध्ये जर तुम्हाला प्रोटीन रिच बनवायचं असेल तर डाळीचे डोसे घ्या. जरी तुम्ही उपमा पोहे घेतले तर त्याच्याबरोबर 1 ग्लास दूध घ्या तुम्ही, नाहीतर मग तिथे ताक घेऊ शकता तुम्ही त्याच्याबरोबर. ऑमलेट आणि चपाती झालं तिथे, तुमचे पनीरचे पराठे झाले किंवा साधे पराठे आणि दही ते झालं तिथे. लंचमध्ये तुम्ही डेफिनेटली 1 ग्लास ताक घ्या किंवा 1 वाटी दही घ्या, त्याबरोबर उसळ घ्या, पनीर घ्या. तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर एखादं नॉन व्हेजिटेरियनचा सोर्स इन्क्लूड करा. आणि डिनरमध्ये जनरली डिनरमध्ये मी बघितले की लोक घेतात की प्रोटीनचा सोर्स डिनरमध्ये डेफिनेटली असतो, कारण एक सगळेजण एकत्र मिळून जेवतात ना, तर तिथे कधी प्रोटीन मिस होत नाही. पण लंचला आणि ब्रेकफास्टला ना बरेचदा प्रोटीन मिस होतं. आणि अगदीच तुम्हाला वाटते की सगळीकडे थोडंसं मिस झालं तर एक 4 वाजता तुम्ही चणे फुटाणे खाऊ शकता. तुम्हाला हवे तर नट्स खाऊ शकता तुम्ही. हे झालं ना, सरळ सोपं आहे. म्हणजे असं काही कॉम्प्लिकेट करून तुम्ही अगदी काय आहाराबाहेर जाऊन प्रोटीन पावडर्सच घेतले पाहिजेत का, तर असं अजिबात नाहीये. तुमच्या रेग्युलर आहारातनं सुद्धा तुम्हाला प्रोटीन दिवसभरात आरामात मिळू शकतं. कमाल. आणि हे सगळं आपल्याला आई सांगत असते, पण आपण त्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करतो. आणि ना अजून एक कमालीची गोष्ट सांगते मी, की बऱ्याच ना आया मुलींना घेऊन माझ्याकडे येतात की ना हे काय माझं ऐकत नाहीयेत, पण ते डायटिशियनच म्हणून तू नक्की ऐकतील ते तुझं. आणि आम्ही पण लिटरली जे आया सांगतो ना तेच सांगत असतो, पण करंट एका थर्ड सोर्स कडनं येतं ना, ती मुलं मनापासून ऐकतात. खरी गोष्ट आहे. आता यामध्ये एक महत्वाचा मुद्दा, जे 3H आहेत, हेअर, हेल्थ आणि हार्मोन. जसं तुम्ही म्हणालात की हार्मोन हा एक वेगळा फॅक्टर आहे आणि स्त्रीच्या आयुष्यामध्ये स्पेशली जेव्हा पिरियड्स येतात किंवा ज्यांना PCOD, PCOS ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत पुढे, पण त्या सगळ्याचा जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हा म्हटलं जातं हार्मोनल म्हणजे इम्बॅलन्स आहे, वर खाली होतात आणि त्यानंतर ते मूड स्विंग्स आणि सगळ्या गोष्टी. तर नेमकं हे हार्मोनचं प्रकरण काय आहे आणि कसं त्याला हेअरशी आपण कनेक्ट करतो? ओके, सो आपण जेव्हा हार्मोन हेल्थ बोलतो ना तेव्हा आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल बोलतो. म्हणजे काय, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हे मेजर डॉमिनेटिंग हार्मोन्स आहेत इन वुमन्स हेल्थ. तर इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉनची ना त्यांचे ना लेवल्स चेंज होत राहतात पूर्ण महिन्यामध्ये. ओके, तर युजली एक ओव्युलेशन पिरियडमध्ये आपले इस्ट्रोजनचे लेवल्स हायर असतात. मग जसं जसं आपले पिरियड्स जवळ यायला लागतात, म्हणजे एक 5-6 दिवस पिरियड्सच्या आधी ते ल्युटल फेज आम्ही त्याला म्हणतो, तर तेव्हा ना इस्ट्रोजनची मात्रा कमी व्हायला लागते, प्रोजेस्ट्रॉनची मात्रा वाढायला लागते आणि त्याच्यानंतर एक 5-6 दिवसांनी पिरियड सुरू होतात. तर जेव्हा ही इस्ट्रोजनची मात्रा कमी व्हायला लागते, प्रोजेस्ट्रॉनची वाढायला लागतं, तेव्हा बऱ्याच जणांना ते PMSचे सिम्पटम्स दिसायला लागतात. राईट, चिडचिडेपणा व्हायला लागतो, काहीतरी गोड खावंसं वाटतं त्यावेळेला. तर हे जे काय हार्मोनल चेंजेस होत असतात त्याच्यामुळे मग पिरियड्स येतात आणि मग त्याच्यानंतर परत ओव्युलेशन सायकल सुरू होतं, तेव्हा मग इस्ट्रोजनची मात्रा वाढायला लागते. तर हे जे आहे ना इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन आणि 1-2 हार्मोन्स आहेत, पण मेजरली आपण बोलायला गेलो तर हे. त्याच्याबरोबरच एक खूप इम्पॉर्टंट हार्मोन जे ऑफकोर्स मेल फिमेलमध्ये दोघांमध्ये प्रेझेंट असतं आणि ते ग्लुकोजच्या म्हणजे मेटाबॉलिझमसाठी आम्ही म्हणतो, किंवा ना ग्लुकोज आपल्या बॉडीमध्ये, साखर आपल्या बॉडीमध्ये कशी युटिलाइज होते त्याच्यासाठी मदत करते, तर ते आहे इन्सुलिन. आणि बऱ्याच लोकांनी इन्सुलिन बद्दल खूप काय काय ऐकलेलं आहे. तर इन्सुलिन हे असं हार्मोन आहे जे जेव्हा केव्हा आपण कार्बोहायड्रेट रिच फूड खातो, म्हणजे काय, चपाती, भात, गोड असं जे काय खातो ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, ते आपण जेव्हा खातो त्याच्यानंतर त्याचं जेव्हा डायजेशन करायचं असतं आणि त्याचं सर्वात सिम्पलेस्ट फॉर्म ग्लुकोज आहे जो शरीरामध्ये युटिलाइज होतो. बरोबर. तर आपण जेव्हा जेवतो त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये या चपाती, भात याच्यामधनं शुगर रिलीज होतं ब्लडमध्ये. ठीक आहे,
ते रिलीज झालेलं शुगर इन्सुलिन हेल्प करतं सेल्सला ते टेकअप करायला. अच्छा. ओके. आणि जितकं आपण जास्ती कार्बोहायड्रेट्स आपल्या आहारात ठेवायला लागतो तितकं मग जास्ती इन्सुलिन सिक्रिशन व्हायला लागतं. आणि एका लेवलनंतर इन्सुलिन सिक्रिशन व्हायला बंद होतं कारण त्याची कपॅसिटी संपून जाते. म्हणजे आपल्या पॅनक्रियासची कपॅसिटी संपून जाते टू क्रिएट इन्सुलिन. मग अशा वेळेला डायबिटीज ह्याचा प्रॉब्लेम ह्याची सुरुवात होते. पण असं दिसून येतं की जेव्हा तुमचे हार्मोन्स इम्बॅलन्स व्हायला लागतात लाईक थायरॉइडमध्ये, PCOS मध्ये किंवा डायबिटीजमध्ये, तेव्हा हे इन्सुलिन, प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन याचं पूर्ण मिसमॅच व्हायला लागतं. आणि मग इन्सुलिनचं प्रमाण आपल्या शरीरात वाढायला लागतं. आणि जेव्हा हे प्रमाण इन्सुलिनचं वाढायला लागतं तेव्हा फॅट स्टोरेज कपॅसिटी वाढायला लागते. आणि मग तेव्हा मेल डॉमिनेटिंग हार्मोन ज्याला आपण टेस्टोस्टेरोन म्हणतो ते वाढायला लागतं. आणि ते जेव्हा आपल्या शरीरात वाढायला लागतं तेव्हा पूर्णपणे आपले पिरियड्स डिस्टर्ब व्हायला लागतात. फेशियल हेअर म्हणजे हर्स्युटिझम जे आम्ही आमच्या सायंटिफिक टर्ममध्ये बोलतो ते व्हायला लागतं. नेकच्या अराउंड डार्कनिंग व्हायला लागतं. स्किनवरती पिगमेंटेशन व्हायला लागतं. ह्याचं कारण आहे की इन्सुलिन रेझिस्टन्स व्हायला लागतो, टेस्टोस्टेरोन वाढायला लागतं विच इज अ मेल डॉमिनेटिंग हार्मोन, पिरियड्स इरेग्युलर व्हायला लागतात आणि मग PCOSची सुरुवात होते. केवढं वेगळं मेकॅनिझम आहे. टोटली. आणि मग याचं कनेक्शन हेअरची कसं करता येईल की काय होतं ना, जेव्हा तुमचे टेस्टोस्टेरोन लेवल जे मेल डॉमिनेटिंग असतं ना त्याच्यामुळे मग केस गळायला सुरुवात होते. राईट. आणि आता मी पुढे तेच विचारणार होती की आता उल्लेख झाला PCOS, PCOD वगैरे, तर या सगळ्यामध्ये असं स्त्रियांचं मत आहे किंवा त्यांचे असे प्रश्न असतात की आमचे केस खूप गळायला लागतात पण नको तिथे, जसं तुम्ही म्हणाला केस येतात, जसं चीनवर आहे किंवा अगदी इकडनं त्यांची लव जास्त येणं असेल, हे सगळं जे काही आहे त्याबद्दल ते एक्झॅक्टली ह्याच्याबद्दलच आहे की डोक्यावरचे केस जातात पण चीनवरती केस यायला लागतात. हे मी अगदी साध्या सोप्या भाषेत सांगते. सो हे PCOSचं क्लासिक रिझन आहे. ॲक्च्युली त्याचं नाव आता PMOS असं झालेलं आहे. PCOS चेंज होऊन PMOS. तर आता ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं की टेस्टोस्टेरोन जे असतं ना ते वाढायला लागतं. म्हणजे काय, इन्सुलिनचं आता एका लेवलनंतर जेव्हा इन्सुलिन जास्ती सिक्रीट व्हायला लागतं ना आपल्या सेल्सची कपॅसिटी ते शुगर घ्यायला एकदम कमी होऊन जाते. म्हणजे इन्सुलिन सिक्रीट होतच आहे पण आपली सेल्सची सेन्सिटिव्हिटी कमी व्हायला लागते कारण आपण वारंवार ते शुगरवरचा मारा त्याच्यावर करत असतो. मग अशा वेळेला इन्सुलिन तर सिक्रीट होतं पण ते सेल्समध्ये त्याचा अपटेक होत नाही ग्लुकोजचा, म्हणून शुगर पण वाढायला लागते आणि इन्सुलिन जे सर्क्युलेटिंग असतं ते तसंच राहतं ब्लडमध्ये. आणि त्या पर्टिक्युलर सिम्पटमला बोलतात इन्सुलिन रेझिस्टन्स. राईट. आणि हे PCOS मध्ये खूप कॉमनली दिसून येतं आणि ह्याच्यामुळेच टेस्टोस्टेरोन पण वाढायला लागतं आणि मग त्याच्यामुळे केस गळती सुरू होते. आणि जसं मी बोललो तसं टेस्टोस्टेरोन हे मेल डॉमिनेटिंग हार्मोन आहे, मग त्याचे मेल डॉमिनेटिंग इफेक्ट्स दिसायला लागतात. म्हणजे काय, चीनवर हेअर यायला लागतात, डोक्यावरचे केस थोडेसे कमी व्हायला लागतात, पिरियड्स इरेग्युलर व्हायला लागतात. आणि गुड न्यूज इज डाएटनी, लाईफस्टाईल चेंजनी हे टोटली रिव्हर्स होऊ शकतं. मग त्यासाठी काय आपण करू शकतो? येस. सो द थिंग इज की एक तर काय होतं की अगदी सिव्हिअर जेव्हा होतं ना, म्हणजे अगदी खूपच महिने झालेत की पिरियड्स येत नाही किंवा खूप सिव्हिअर हेअर ग्रोथ व्हायला लागले, तर अशा वेळेला ना मेडिकल इंटरव्हेन्शन घेणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय, गायनॅककडनं औषधं पण घ्यायची आणि न्यूट्रिशन ॲडवाईस आणि एक्सरसाइज पण सुरू करायचा. पण अगदी तुमचं जर सुरुवातीला असेल की तुम्ही जेव्हा ब्लड टेस्ट करून घेताय तेव्हा तुम्हाला लक्षात आलंय की थोडंसं प्री डायबेटिक आहात तुम्ही, अगदी डायबिटीज नाही डिटेक्ट झालेलं आहे, तर अशा वेळेला तुम्ही डाएटला फर्स्ट चान्स देऊ शकता. ते पण तुम्ही गायनॅकशी बोलून घ्यायचं. आणि आजकाल गायनॅकना खूप अग्री करतात कारण त्यांना पण हवं आहे की लाईफस्टाईल चेंज करूनच जर त्या महिलेला फर्टिलिटीचे चान्सेस वाढत असतील तर शी इज मोर दॅन हॅपी फॉर इट. तर डाएट चेंजेस करायचे म्हणजे काय करायचं की आपल्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं. शक्यतो 80% वेळेला आपलं सकस घरचा आहारच ठेवायचा शक्यतो. फायबर म्हणजे मी जसं बोललं तसं लंचला आणि डिनरला सॅलड डेफिनेटली घ्यायचं आणि 1 ते 2 फ्रूट्स दिवसभरात घ्या. त्याचबरोबर तुम्हाला जितका हवाय निदान एक 30 मिनटं तरी वॉकिंग, सूर्यनमस्कार म्हणा, जिम आवडत असेल तर जिम करा तुम्ही, पण काही ना काही एक 20 ते 30 मिनटं एक्सरसाइज रोज तुम्ही करा आणि तुम्हाला दिसेल की पहिल्या महिन्यातच तुमचे पिरियड्स रेग्युलर यायला सुरुवात होते आणि हळूहळू हे सिम्पटम्स, म्हणजे मी खूप वेळेला माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलं आहे, खूप वेळेला.
म्हणजे अगदी या गोष्टी जर फॉलो केल्या तर बऱ्याच मैत्रिणींना जो त्रास आहे ना, ज्याच्यानी त्यांची फॅमिली पण त्रस्त आहे, त्याही आहेत की पिरियड्स आले की काही दिवस म्हणजे अगदी 2-2 आठवडे राहतात किंवा येतच नाही किंवा उशिरा, सगळ्याचं ते सोल्युशन मिळून जाणार आहे. राईट. आणि असं होतं ना की बरेचदा ना आजकाल पिरियड्स येत नाहीयेत, मंथ ऑन मंथ येत नाहीयेत, ते बरेच महिला नॉर्मलाइज करतात. हा तर एक्झॅक्टली. ते नॉर्मल नाहीये. तुम्हाला जर पहिल्या 1-2 महिन्यात आले नाही तर एकदा गायनॅक व्हिजिट करणं नक्की इम्पॉर्टंट आहे. कारण तेव्हा तुम्ही अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करून बघू शकता, थोडे पॉलिसिस्ट आलेत का ते बघू शकता, ते नाही तर ब्लड वर्क करून म्हणजे ब्लड टेस्ट करून बघू शकता. आणि मग ना वेळेतच तुम्ही त्याच्यावर उपचार केला ना तर आहाराने आणि एक्सरसाइज लाईफस्टाईल चेंजनी तुम्हाला इफेक्ट दिसू शकेल. म्हणजे मेडिसिनची अगदी गरजच नाहीये. कारण हे पण बरेच हेल्पलेसली महिला माझ्याकडे येऊन बोलतात की आम्हाला ना मेडिसिन्स नाही सुरू करायचे. बरोबर आहे. मग डॉक्टर्स पण त्यांचा पण नाईलाज असतो ना. खरी गोष्ट आहे. म्हणजे काहींना ती भीती असते की शरीराला एकदा त्या गोष्टीची सवय लागली तर ती सवयच लागेल. बरोबर आहे. म्हणजे जे साधं सोपं असतं ना ते आपण सोडून ना जे कॉम्प्लिकेटेड आहे ना ते करायला जातो. आणि क्विक रिझल्टच्या मागे आपण जास्त पळतो. अनफॉर्च्युनेटली दॅट इज व्हॉट इट इज टुडे. खरंय. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण या सगळ्या सिंड्रोम बद्दल बोललो, पण अगदी रेग्युलरी ज्यांना पिरियड्स येतात किंवा पिरियड्स येण्याच्या आधी जसं आपण म्हटलं की PMS सुरू होतात आणि त्यावेळेस बऱ्याच मुलींना ना केस चिकट होणं आणि त्या काळामध्ये केस जास्त गळणं असा सुद्धा सिम्पटम्स किंवा असे सुद्धा परिणाम दिसतात. त्यामागे काय आहे? तर मी तुला बोलले ना एक असतो ओव्ह्युलेशन फेज, बरोबर, ज्याच्यामध्ये इस्ट्रोजनची मात्रा हाय असते, आणि एक असतं ल्युटल फेज जे 5 ते 6 दिवस पिरियड्सच्या आधी येतं. त्याच्यामध्ये प्रोजेस्ट्रॉन जे दुसरं हार्मोन असतं त्याची मात्रा थोडीशी जास्ती असते. आता जेव्हा प्रोजेस्ट्रॉन हार्मोन वाढायला लागतं ना तेव्हा ऑटोमॅटिकली केस चिकट व्हायला सुरुवात होते. कारण ते त्याचं कारणच आहे, म्हणजे बिकॉज ऑफ दॅट आपल्याला ना केस ऑइली होतात किंवा अनेकांना ना असं डॅन्ड्रफचं प्रमाण वाढतंय असं पण लक्षात यायला लागतं, खूप खाजही यायला लागते. सो ते आहे की बिकॉज हे हार्मोन अचानक वाढतंय म्हणून. पण हे मॅनेज करायचं असेल ना, जर हाय प्रोजेस्ट्रॉन आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला असे त्रास होत असतील ना तर डाएटमध्ये ना तुमच्या मॅग्नेशियम याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. तर मॅग्नेशियम कशाने वाढेल आता सगळ्यांना खुश होणार आहे जे आम्ही सांगेल. डार्क चॉकलेट जे असतं ना त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं. दॅट इज वाय लोकांना चॉकलेट खायचं क्रेविंग येतं, स्पेशली महिलांना पिरियड्सच्या आधी किंवा पिरियड्सच्या मध्ये, आणि मस्त खाल्लं पाहिजे. मी तर म्हणेन की चॉकलेट पिरियड्सच्या वेळेला किंवा आधी तुम्ही जरूर एन्जॉय करा. फक्त एन्शॉर करा की ते डार्क चॉकलेट असेल, जास्ती गोड नसेल, त्याच्यामध्ये ॲडिटिव्स कमी असतील ॲज फार ॲज पॉसिबल. सो ते करू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही दुसरा सोर्स जर आपण कन्सिडर केला तर आपले जे सीड्स असतात ना, म्हणजे पंपकिन सीड्स, फ्लॅक्स सीड्स किंवा सनफ्लावर सीड्स, ह्याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियमचं प्रमाण हाय आहे. केळं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियमचं प्रमाण हाय आहे. सो ते तुम्ही कन्झ्युम करू शकता. सेकंडली क्रोमियम रिच फूड्स म्हणजे आपल्या पालेभाज्या जे असतात ना त्याचं पण प्रमाण थोडंसं त्यावेळेला जास्ती ठेवायचं. तर जनरलीच तुम्ही जर महिनाभरात त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं ना की आठवड्यातनं 2दा तरी पालेभाज्या खाल्ल्या आहेत. जर भाजी नसेल आवडत तर पराठेमध्ये घ्या, पराठे नसेल आवडत तर कोशिंबिरीमध्ये घ्या, पण कुठे ना कुठेतरी ते इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करा. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचे जे काय तुम्हाला पिरियड्सचे आधी होणारे PMSचे जे त्रास आहेत ना ते कमी व्हायला लागतात. तुम्हाला दिसेल की अगदी ते कमी होत आहेत. वाव, हे केलं पाहिजे प्रत्येक माझ्या सखीने, मला असं वाटतं. आता पुढे जाताना एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जेव्हा आपण इमोशनली ब्रेकडाऊन असतो, म्हणजे त्याला आता खूप ज्याचा उहापोह होता तो म्हणजे डिप्रेशन असेल किंवा अगदी इमोशनल ट्रॉमाज बऱ्याच ऑल ऑफ अ सडन बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये येतात, तेव्हा सुद्धा त्या ट्रॉमामुळे त्या स्ट्रेसमुळे खूप जास्त केस गळती होताना आजकाल दिसून येते. त्यामागे म्हणजे काय तथ्य आहे किंवा त्याच्यावर आपण काय उपाय सांगू शकतो? सो द थिंग इज की आपले जेव्हा केस गळती सुरुवात होते ना तर ते सपोज आता मला आज स्ट्रेस लेवल्स माझे वाढायला लागलेत काही कारणाने, वर्क स्ट्रेस असं, आणि आजकाल ना खूप अगदी एंड लेवल म्हटलं तर अगदी डिप्रेशन वगैरे मी म्हणेन. आजकाल ना एव्हरीबडी, प्रत्येक महिला कामामुळे किंवा वर्क लाईफ बॅलन्स मॅनेज करता करता थोडी स्ट्रेसमधनं रोज जातच असते. तर अशा वेळेला ना अनेकदा हा जो स्ट्रेस आहे ना तो बिल्टअप व्हायला लागतो हळूहळू करून. म्हणजे तो ना दिसत नाही आपल्याला, म्हणजे रोज काही ना काहीतरी बॉडीमध्ये ते अक्युमुलेट व्हायला लागतं. अगदी अक्यूट स्ट्रेस असेल, खूपच असेल तर मग अगदी आपण बघतोय की ती शांत बसली, मग आपण म्हणू की बाई तुला काही त्रास होतोय का.
पण जनरली बायका तोपर्यंत वाटच बघत नाहीत, सतत काहीतरी करत असतात. मग हळूहळू ना तो स्ट्रेस लेवल ॲक्युम्युलेट व्हायला लागतो. स्ट्रेस लेवल वाढते म्हणजे काय, बॉडीमध्ये स्ट्रेस हार्मोन असतं कॉर्टिझॉल नावाचं. तर ते जेव्हा हळूहळू आपल्या शरीरात वाढत राहतं आणि आपण ते रोज फाईट करत असतो, कारण आपल्याला वेळच नसतो ना विचार करायला. मग आपण रोज एव्हरी डे आपण ते फाईट करत असतो. त्यामुळे कॉर्टिझॉल वाढत 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 गेल्यावरती बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढायला लागतं. जेव्हा इन्फ्लमेशन बॉडीमध्ये वाढायला लागतं तेव्हा अनेक महिलांना बॉडी एक ह्याची सुरुवात होते, म्हणजे अंग प्रचंड दुखायला लागतं. सकाळी उठल्यावरती अजिबात फ्रेश वाटत नाही. संध्याकाळी असं वाटतं की मी कधी एकदा झोपून टाकते. आणि मग त्याच्यानंतर केस गळती हा प्रकार खूप कॉमनली दिसायला लागतो, कारण कॉर्टिझॉलमुळे इन्फ्लमेशन वाढलेलं आहे. इन्फ्लमेशनमुळे पूर्ण गट डिस्टर्ब झालेलं आहे, हार्मोन्स डिस्टर्ब झालेले आहेत आणि त्याच्यामुळे सेम सायकल केस गळती याची सुरुवात झालेली आहे. सो मग यामध्ये म्हणजे हा जो सगळा परिणाम लोकांच्या शरीरावरती दिसतो बिकॉज ऑफ स्ट्रेसमुळे, मग त्याला बॅलन्स करण्यासाठी आहारामध्ये आपण काय असे बदल केले? सो ना त्याच्यामध्ये आहाराचे पण आहेत गोष्टी त्याच्यामध्ये करण्यासारख्या. आणि ना त्याच्यामध्ये तुमच्या डे टू डे लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टी केल्याने पण फरक पडतोय. की फॉर एक्झाम्पल मी बऱ्याच महिलांना सांगते की सकाळी उठल्यावरती बेडवरनं न उतरता एक 5 मिनिटं ना ब्रीद इन ब्रीद आउट हे एक्सरसाइज फॉलो करा. त्यांनी काय होतं ना, तुमची जे काय बेसिकली आपण दिवसभरात जेव्हा स्ट्रेस्ड असतो ना तेव्हा सिम्पथेटिक नर्वस सिस्टम नावाचे एक नर्वस सिस्टम असते, ती खूप ॲक्टिवेट होते. आणि पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम ही आपल्याला कूल डाऊन करते. तर जेव्हा तुम्ही 5 मिनिटं सकाळी उठून दीर्घ श्वास घेता तेव्हा तुमची ती पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम तुम्ही ॲक्टिवेट करताय आणि दिवसभरात जो होणारा तुमचा स्ट्रेस आहे तो कित्येक मात्र्याने कमी व्हायला लागतो. आणि अजून एक करायचं की जेव्हा तुम्हाला वाटलंय ना की खूप आम्ही आता स्ट्रेस झालेले, 1 मिनिटभर थांबायचं आणि डीप ब्रीद इन, श्वास धरायचा आणि ब्रीद आउट. एक 30 सेकंड जरी हे केलं ना समवेअर इन द डे करत राहायचं. आणि ना ते सुरुवातीला नाही जमत कारण आपल्याला वेळच नसतो ना विचार करायला, पण नंतर नंतर जेव्हा तुम्हाला ती सवय व्हायला लागते ना आपोआप तुम्ही कॉन्शियसली श्वास डीप ब्रीद इन ब्रीद आउट करायला लागता. तुम्ही बघाल की तुमच्या जे काय स्ट्रेस लेवल्स आहेत किंवा जे काय चिडचिडेपणा होतोय किंवा थकवा येतोय तो बऱ्याच प्रमाणात कमी व्हायला लागतो. आणि त्याचबरोबर आहारात जर तुम्ही बघायला गेलात तर ऑफकोर्स डेफिनेटली तुमची गट हेल्थ तर इम्प्रूव्ह झालीच पाहिजे. जे मी तुम्हाला सांगितलं, प्रोबायोटिक्स घेतले पाहिजे, फायबर असलं पाहिजे, तूप असलं पाहिजे डाएटमध्ये. मग त्याच्याबरोबर ना कामिंग फूड्स असतात. म्हणजे काय, आपल्या फ्रूट्समध्ये ना रंग असतात की नाही, जांभळा रंग असतो जांभळाचा, किंवा ब्लूबेरीज आजकाल मिळतात त्या, किंवा स्ट्रॉबेरीचा लाल रंग असतो, आंब्याचा जो पिवळा रंग असतो, पपईचा लाल रंग असतो. तर ह्या रंगांमध्ये ना अँटीऑक्सिडंट्स असतात. सो हे अँटीऑक्सिडंट्स तुमचे जे काय स्ट्रेस लेवल्स आहेत ना, इन्फ्लमेशन आहे ना, ते कमी करायला खूप मदत करते. तर कुठे ना कुठे तुमचं ना जेवण रंगीत असलं पाहिजे. रंगीबेरंगी जितकं असेल ना तितकी तुमची हेल्थ चांगली. मग तुम्ही चिंताच करायची गरज नाही. कमाल कमाल. आणि अगदी पुढचा टप्पा आयुष्यात प्रत्येक स्त्रीच्या येतो तो म्हणजे जेव्हा ती एका बाळाला जन्म देते आणि बाळणपणानंतर प्रेग्नन्सी नंतर तिच्या शरीरामध्ये ज्याला आपण पोस्टमार्टम डिप्रेशन म्हणतो, बरेच असे सिम्पटम्स जाणवतात ज्याच्यामध्ये स्ट्रेस पण आहे किंवा तिला खूप निराश वाटणं हा एक प्रकार आहे. आणि त्या काळामध्ये सुद्धा हेअरफॉल मोठ्या प्रमाणात होतो. मग प्रश्न येतो की जे काही या थ्रू आउट जर्नीमध्ये हार्मोन्स वरखाली झाले त्याच्यामुळे आहे की न्यूट्रिशनल डेफिशियन्सी काही आहे त्याच्यामुळे हा सगळा परिणाम दिसून येतो? तर बाळणपणानंतर युजली केस गळती हे नॅचरल आहे, तर त्याच्यासाठी महिलेने घाबरून जायची काही एक गरज नाहीये. तर डिप्रेशन आणि केस गळती ह्याचा डिरेक्टली काय संबंध त्यावेळेला लावता येत नाही. आणि पोस्टपार्टम डिप्रेशन प्रत्येक महिलेला होतच का, तर असं अजिबात नाहीये. काय काय महिलांना जास्त होतं, काय काय महिलांना अजिबातच होत नाही. तर ते कधी नाही होत जेव्हा तुम्ही तुमच्या आहाराकडे प्रेग्नन्सीच्या थ्रू आउट लक्ष दिलेलं आहे, तुमचे सप्लिमेंट्स तुम्ही व्यवस्थित घेताय, तुमची ना सिस्टम जी काय तुमची फॅमिलीची सपोर्ट सिस्टम आहे ती जर व्यवस्थित असेल तर मात्र हा त्रास खूप कमी होतो महिलेला. आणि जर तुमची केस गळती होत असेल डिलिव्हरी नंतर तर ते काही दिवस होतं, कारण की एकदमच सडनली तुमचं हार्मोन चेंजेस होतात पोस्ट डिलिव्हरी.
पण त्यानंतर जर तुमचं एक साधारण 2 आठवड्यांनी 3 आठवड्यांनी सुद्धा जर केस गळती जास्ती होत असेल तर मात्र त्याचा विचार केला पाहिजे. आणि अनेक वेळेला डिलिव्हरी नंतर सुद्धा ना डॉक्टर्स आयर्न आणि कॅल्शियम घ्यायलाच सांगतात. तर महिलांना ते विसरून जातात. हो. तर ते जर तुम्ही इग्नोर केलं तर मात्र तुमची केस गळती वाढण्याची शक्यता आहे. पण एक गुड न्यूज अजून अशी आहे की जे केस गळतात ना डिलिव्हरी नंतर ते इमिजिएटली जर छान तुम्ही आहार आणि सप्लिमेंट्स वगैरे याच्याकडे लक्ष दिलं तर त्याची वाढ छान व्हायला लागते आणि इनफॅक्ट दुप्पटीने यायला लागते. सो तो पण एक ॲडव्हान्टेज खूप असतो. तर हे थोडंसं तात्पुरतं अरेंजमेंट आहे शरीराची आणि मग त्याच्यानंतर ते हिलिंगची सुरुवात होते. वाव, म्हणजे कारण बऱ्याच स्त्रियांना याची भीती वाटते की अरे माझे एवढे पुंजक्यामध्ये केस जात आहेत, म्हणजे मी आता मला टक्कल पडेल का? आणि ना बरेच जणांना ते बरेच महिने नॉर्मल वाटतं. तर ते बरेच महिने जर होत राहिलं ना तर ते नॉर्मल नाहीये. पण काही दिवस राहिलं ना की 2 आठवडे वगैरे राहिलं तर ठीक आहे, ते नॉर्मल आहे. आणि त्याच्यानंतर एक 6 महिने 7 महिने तरी मी माझी डिलिव्हरी झाली ना म्हणून केस गळतात तर ते नॉर्मल आहे, नाही, दॅट्स नॉट नॉर्मल. मग त्याच्यावरती लक्ष दिलंच पाहिजे. बरं, आणि याच पुढे एक टप्पा येतो तो म्हणजे ना बऱ्याच स्त्रियांमध्ये पॅचनी केस जातात. म्हणजे बाकी केस नीट असतात पण आयदर इकडचे जातील किंवा इकडचे जातील असं होतं आणि मग तेव्हा खूप त्यांना टेन्शन असतं. कशामुळे ते होतं आणि त्याच्यावर काय आपण न्यूट्रिशनली? तर हे ना क्लासिकली ना ऑटो इम्युन डिसीजेस मध्ये दिसून येतं की केस गळती जे पॅचेस मध्ये होते ते ऑटो इम्युन डिसीजेस मुळे होतं. तर कुठले तर थायरॉइडशी रिलेटेड जे काय डिसऑर्डर्स आहेत तर त्याच्यामुळे होण्याची शक्यता आहे. ओके. आणि त्याचबरोबर जर फिजिकली बघायला गेले जर काही फंगल इन्फेक्शन जर असेल तर मात्र सुद्धा केस गळती असे पॅचेसनी होऊ शकते. तर हे दोनच कारणं असतात. आणि ऑटो इम्युन डिसीज कशी ट्रीट करायची तर ऑफन मेडिकेशन घ्यायला लागतं. आणि त्याचबरोबर आमच्याकडे ना म्हणजे ऑफकोर्स हे एक नोनच फॅक्ट आहे की जेव्हा तुम्ही ऑटो इम्युन डिसीज असतं तेव्हा बॉडी खूप इन्फ्लेम्ड असते. तर मग आम्ही अँटी इन्फ्लमेटरी डाएट तेव्हा रेकमेंड करतो. म्हणजे काय की आहारामध्ये प्लांट बेस्ड डाएट देतो. म्हणजे व्हेजिटेरियन मोस्टली आम्ही फूड देतो त्यांना खायला. तुपाचं प्रमाण आहारात वाढवतो. नॅचरल फूड्स ठेवतो ॲज फार ॲज पॉसिबल. कुक्ड फूड्स खूप कमी करतो. जंक फूड 0 करून टाकतो. आणि मग तुपाचं प्रमाण पण आम्ही आहारामध्ये खूप वाढवतो. आणि हे ना आम्ही 1-2 आठवडे डेफिनेटली करतो आणि मग त्याच्यानंतर नॉर्मल डाएटकडे मूव्ह ऑन करतो. सो हे अँटी इन्फ्लमेटरी डाएट फॉर एव्हर फॉलो करायचं आहे का तर नाही, ते तात्पुरतं असतं. जोपर्यंत आपली बॉडी हील होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपलं गट हिलिंग सुरू होत नाही तोपर्यंत. सो एकदा आपली इम्युन सिस्टम थोडीशी सो ऑटो इम्युनमध्ये काय होतं ना आपली इम्युन सिस्टम खूप ॲक्टिव्ह व्हायला लागते, ओव्हर ॲक्टिव्ह व्हायला लागते. तर ती थोडीशी शांत करावी लागते मेडिसिन्सनी अनेकदा आणि आहाराने. आणि डेफिनेटली फरक पडतो. मी बरेचदा केसेस बघितलेले आहेत माझ्या क्लिनिकमध्ये. आणि त्यानंतर एक महत्त्वाचं असतं की आता मार्केटमध्ये जसं आधी म्हणालो की असे गमीज आहेत की जे हेअरफॉलवरती काम करतात किंवा बायोटिन सप्लिमेंट्स घेतले जातात. ते कितपत म्हणजे सिक्युअर आहे किंवा तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी योग्य आहे आणि म्हणजे त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे जेव्हा अशा गोष्टीची आपल्याला गरज पडते? सो सप्लिमेंट्स ना हे काय म्हणतात ते डागडुजी केल्यासारखं आहे. लाईक जस्ट तात्पुरतं काहीतरी आपण प्लास्टरिंग केल्यासारखं आहे. जोपर्यंत तुम्ही आहारामध्ये फरक करत नाही त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही, आतनं तुम्ही हील होत नाहीये, तुम्ही कितीही वरनं क्रीम्स लावा किंवा सिरम्स लावा, तुम्ही ते लावले तोपर्यंत कदाचित ते चांगलं दिसेल. द मिनिट तुम्ही ते बंद कराल किंवा जास्ती प्रमाणावर लावायला लागतं कारण शरीरच तुम्हाला साथ देत नाही. तर एखादं तुम्ही सिरम किंवा एखादं तुम्ही सप्लिमेंट जरी घेताय तर ते सप्लिमेंट स्पेशली तुम्ही जेव्हा ओरल इनटेक करताना जरुरी नाही आहे की जे तुम्हाला सप्लिमेंटवर लिहिलं असतं ना त्याच प्रमाणात तुमच्या शरीराला मिळतंय. असं नसतं अजिबात. की असं असतं की तुमचं ते पहिल्यांदा सप्लिमेंट घेतल्यानंतर स्टमकमध्ये ते डायजेस्ट होतं, स्टमकमध्ये ॲसिड असतं, त्याच्यामधनं ते पास होऊन तुमच्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये गेलं पाहिजे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेलं पाहिजे, मग पूर्ण ब्लडमध्ये फिरलं पाहिजे. सो ते सर्क्युलेशन तर झालं पाहिजे. सो ऑफकोर्स सप्लिमेंट्स जेव्हा देणं जरुरी आहे जेव्हा तुम्हाला खरोखरी त्याचा प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही कुठल्याही डॉक्टरच्या ॲडवाईसने ते घेताय. रँडम ऑफ द काउंटर कुठेतरी काहीतरी वाचून किंवा ऐकून किंवा कोणीतरी घेतंय म्हणून तुम्ही घेतलं तर कदाचित त्याचा फायदा होण्याच्या पेक्षा नुकसानच जास्ती होतं.
खरं आहे. आणि हे सगळं आपल्याला आता मोबाईलवर इतकं सहज मिळतंय आणि एआयच्या मदतीने इतकं सहज सांगितलं जातंय की जो तो अगदी स्वयंघोषित डायटिशियन होतोय आणि स्वतःचे उपचार करतोय. पण मला तेच वाटतं की योग्य माणसाकडे जाऊन, योग्य एक्सपर्टकडे जाऊन या गोष्टी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता कट टू हाच मोबाईलचा मुद्दा जर घेतला तर रात्रीचा आपला स्क्रीन टाईम आजकाल भयंकर वाढलेला आहे. त्याच्यामुळे झोपेवरती परिणाम होताना दिसतो आणि त्याच्यामुळे सुद्धा केस गळती होते असं बऱ्याच स्त्रियांच्या किंवा रादर प्रत्येकाच्या मनात आहे. कितपत तथ्य आहे त्यात? आहेच आहे ना. आता जर तुम्ही तुमचं रात्रीची झोप पूर्ण केली नाही तर स्क्रीन टाइम किंवा आता स्क्रीन टाइम म्हणजे काय, तुम्ही ते स्क्रीनवरती येतो जो लाईट आहे ना, त्या लाईटनी सतत तुमच्या डोळ्याला प्रकाश देत असता, ज्याच्यामुळे बेसिकली स्लीप पॅटर्न मी थोडंसं एक्सप्लेन करते. मेलेटोनिन नावाचं एक हार्मोन आहे जे रात्री 7 वाजता सिक्रिशन त्याचं सुरू होतं आणि एक 10-11 पर्यंत थोडंसं वाढतं, म्हणजे त्यावेळेला तुम्हाला झोप येणं सुरुवात होते, कारण ते स्लीप हार्मोन आहे. तर जेव्हा तुम्ही तो मोबाईलचा लाईट ह्याचा प्रकाश कॉन्स्टंटली तुमच्या डोळ्यावरती देत असताना, तेव्हा ते मेलेटोनिनचं सिक्रिशन बंद व्हायला लागतं, म्हणून तुमची झोप पूर्णपणे डिस्टर्ब होते, म्हणजे अफेक्ट होते, तुम्हाला झोप येत नाही. आणि मग जेव्हा झोप कंप्लीट होत नाही, एक 5, 6, 7 तास, काय काय ना तर 8-8 तास सुद्धा झोप इम्पॉर्टंट असते. ती जर झोप तुमची झाली नाही तर तुमचं बॉडीचं पूर्ण क्लॉक तुम्ही अफेक्ट करताय. मग तुमचं डायजेशन पुअर व्हायला लागतं, गट तुमची अफेक्ट व्हायला लागते, हार्मोन इम्बॅलन्स व्हायला लागतात, बॉडीचे स्ट्रेस लेवल्स वाढायला लागतात, परत कॉर्टिझॉल हार्मोन्स वाढतात, इन्फ्लमेशन वाढते आणि मग परत ती सगळी सायकल सुरू होते. मग त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही झोपत नाही तेव्हा तुमचं कॉर्टिझॉल्स वाढतायत, तुमचे हार्मोन इम्बॅलन्स व्हायला लागलेत आणि मग त्यामुळे बॉडीला जो स्ट्रेस व्हायला लागतोय त्याच्यामुळे मग केस गळती याची सुरुवात व्हायला लागते. बरं. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे जसं पिरियड्स आहे किंवा पिरियड्सच्या रिलेटेड जे काही सिंड्रोम्स आहेत त्याच्याबद्दल तर आपण बोलतोय, पण स्त्रीच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टप्पा असतो तो म्हणजे मेनोपॉजचा असतो. सो जेव्हा पेरीमेनोपॉज चालू होतो किंवा ती फेज असते तेव्हा सुद्धा अशा प्रकारे जेव्हा केसामध्ये म्हणजे दिसून येतं की केस गळत आहेत किंवा काय, सो त्याच्यावरती काय उपाय? जसं तुम्ही म्हणालात की हे सगळं हार्मोन्सचा हा खेळ आहे, मग त्याच्यासाठी एक आपण स्पेसिफिक काही डाएटमध्ये वाढवलं पाहिजे का, कमी केलं पाहिजे? पेरीमेनोपॉज म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, जर सायंटिफिकली आपण बघितलं तर इस्ट्रोजनची मात्रा जी असते ती कमी 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 व्हायला लागते. म्हणजे पेरीमेनोपॉज, आपण मेनोपॉज जर 50ला म्हटलं तर पेरीमेनोपॉज 40ला सुरुवात होते. बरोबर. ओके. आणि हे इस्ट्रोजन एकदम काय फटकन एका झटक्यात कमी होत नाही, ते हळूहळू वर्षानुवर्ष कमी होत जातं. जेव्हा ते इस्ट्रोजन कमी व्हायला लागतं तेव्हा तुमच्या बॉडीशी, आता इस्ट्रोजननं नुसतं आपल्या पिरियड्स येण्यापुरती मदत करते का, तर नाही. इस्ट्रोजन आपलं कोलेस्ट्रॉल मेटाबॉलिझम जे असतं त्याच्यामध्ये रोल प्ले करतं, आपल्या कॅल्शियम मेटाबॉलिझममध्ये रोल प्ले, म्हणजे आपलं बोन स्ट्रॉंग व्हायचं कारण इस्ट्रोजन असतं महिलांमध्ये. तर जेव्हा तुमची इस्ट्रोजनची मात्रा कमी व्हायला लागते, इनफॅक्ट तुमचं इन्सुलिनचं जे बॅलन्स असतं ना ते पण इस्ट्रोजनमुळे होतं. आणि थोडंसं 40 नंतर मेनोपॉज किंवा पेरीमेनोपॉज ही जी फेज आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी इन्सुलिनचं इम्बॅलन्स सुरू व्हायला लागतं, फॅट ॲक्युम्युलेशन वाढायला लागतं आणि इस्ट्रोजनची मात्रा हळूहळू कमी व्हायला लागल्यामुळे केस गळती हे एक त्याचं मुख्य सिम्पटम दिसू शकतं आपल्याला. तर ते कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये ना फायटो इस्ट्रोजन्स नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे काय, आहारामध्ये इस्ट्रोजनच्या सारखे रोल प्ले करणारे काय काय घटक आहेत. तर ते कशात असतात, छोल्यामध्ये असतात. अच्छा. ओके. मग अनेकदा आपल्या सनफ्लावर सीड्समध्ये असतात, फ्लॅक्स सीड्समध्ये असतात, म्हणजे आपली जवस जे आहे त्याच्यामध्ये आहे, किंवा कडधान्य आपण जे खातो त्याच्यामध्ये आहे. तर महिलेनी हे आपल्या डाएटमध्ये जरूर इन्क्लूड केलंच पाहिजे. तर ते काय करू शकतात, सकाळी उठल्यावरती 1-2 चमचे असे मिक्स्ड सीड्स खाऊ शकतात. मग त्याच्यानंतर कुठेतरी आठवड्यातनं 2दा किंवा 3दा किंवा मी तर म्हणेन रोज का नाही, एक एवढ्या वाटीभर जरी तुम्ही छोले खाल्लेत तर काय प्रॉब्लेम आहे. सोया पण एक आहे सोर्स जो ज्याच्यामुळे फायटो इस्ट्रोजन्स मिळतात, पण थोडंसं त्याचे मिक्स रिव्ह्यूज आहेत. सो म्हणून मग मी अगदी तो काही मेजर सोर्स कन्सिडर करत नाही. पण कडधान्य झाले, डाळी झाल्या, याचं महत्त्व ना पेरीमेनोपॉजमध्ये खूप जास्ती आहे. तर आता असं म्हणतात की डाळीमध्ये काय प्रोटीन मिळतं, पण नुसतं प्रोटीनसाठी डाळी तुम्ही नाही खायच्या आहेत. बाकीचे ज्या गोष्टी तुम्हाला मिळतात, सोल्युबल फायबर्स मिळतात, ज्याच्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल कमी व्हायची मदत होते, इनसोल्युबल फायबर ज्याच्यामुळे तुमचा कोठा साफ होतो,
मग हे असं मी जसं म्हणाले फायटो इस्ट्रोजन्स हे तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळून जातात आणि हे आपल्या आहारामध्ये कित्येक वर्ष आपण कन्झ्युम करतोय. आपण थोडी ना ऐकलेलं, आपल्या आज्या आणि आपल्या आया सांगतात आपल्याला की मला मेनोपॉज आणि पेरिमेनोपॉजचा त्रास होतोय. व्हेरी ट्रू. कारण नॅचरल आहारच एवढा होता त्यावेळेला की ह्या गोष्टी, आणि ऍक्टिव्ह पण किती होत्या आपल्यापेक्षा जास्ती, खूप ऍक्टिव्ह होत्या त्या. आपण खूप सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे आपल्याला मेहनत करून एक्सरसाइज करायला लागतं, म्हणजे लक्षात ठेवून एक्सरसाइज करायला लागतोय, जे पूर्वी एवढं होत नव्हतं. तर तो जो फरक आहे तो लक्षात घेऊन ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवायची, सकस आहार 80% तरी वेळा फॉलो करायचं आणि 20% एन्जॉय करायचं. कारण मला असं वाटतं सोशल लाईफ जितकं तुमचं जास्ती चांगलं असेल तितकं तुम्ही हेल्दी सुद्धा राहता. व्हेरी ट्रू. आणि इंडियामध्ये सोशलायझिंग इज इक्वल टू फूड, सो ते आपण इग्नोर नाही करू शकत. सो 20% एन्जॉय करा, एखादा शनिवार एन्जॉय करा, पण पूर्ण आठवडा मग तुम्ही थोडंसं कुठेतरी शिस्त ठेवायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला तो शनिवार अगदी मनसोक्त एन्जॉय करता येईल. अगदी आता आपण उत्तरार्धात येतोय. एक महत्त्वाचा टप्पा येतो की बरेचदा जेव्हा केसांच्या रिलेटेड किंवा त्वचेच्या रिलेटेड असे काही प्रॉब्लेम जाणवतात, तेव्हा मोस्ट प्रोबॅबली बऱ्याचदा आपण म्हणजे जे काही घटक मिळतात ते मांसाहारातून मिळतात. पण आता जी लोक मांसाहार करतच नाही आहेत किंवा शाकाहारीच आहेत, त्यांच्यासाठी अगदी क्विक तुम्हाला काही इन्ग्रेडियंट सांगायचे असतील किंवा असे पदार्थ सांगायचे असतील तर काय सांगा? तर B12 हे एक आय थिंक मेजर विटॅमिन आहे, जे लोकांना वाटतं की फक्त नॉन व्हेजिटेरियन लोकांनाच मिळतं. पण एक सरप्राइझिंग फॅक्ट असा आहे की B12 हे ना आपल्या शरीरामध्येच बनतं. तर जेव्हा आपली गट हेल्थ व्यवस्थित असते तेव्हा B12 आपल्या शरीरामध्येच बनू शकतं. बरोबर. तर ताक घेणं, दही घेणं, किंवा कच्च्या फळं आणि भाज्या, मी परत तेच सांगते, कच्च्या फळं आणि भाज्या, कडधान्य घेणं, आणि आपले हे असतात ना सीड्स आणि नट्स, म्हणजे बदाम झाले, अक्रोड झाले, ह्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये व्यवस्थित जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही जरीही व्हेजिटेरियन असाल तरी तुम्हाला तुमचे सगळे प्रोटीनची, आयर्नची रिक्वायरमेंट ऑटोमॅटिकली मिळून जाते. त्याची काय काळजीच करायची गरज नाही. आणि एक नुसका जाता जाता सगळ्यांना, आपलं जेवण झालं ना की एक ग्लास घ्यायचा पाण्याचा, एक ग्लास, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आणि ते पिऊन टाकायचं. जे आहारातलं आयन असतं ना त्याच्या अब्झॉर्प्शनसाठी हे विटॅमिन सी आपोआप काम करून जातं. सो वेगळं काय तुम्हाला घ्यायचीच गरज नाहीये. आणि अगदी शेवटचा प्रश्न तो म्हणजे बऱ्याच लोकांना काही सवयी असतात, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या अगदी उपाशी पोटी चहा कॉफी पिणं असेल किंवा काही अशा सवयी की ज्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो हॅबिट पडते, धूम्रपान आहे, मद्यपान आहे, या सगळ्याचा पण आपल्या हार्मोनवर आणि आपल्या डाएटवर किंवा एकंदरीत केसांवरती वगैरे कसा परिणाम होतो आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? ऑफकोर्स हे तर नोनच आहे की सिगरेट स्मोकिंग याच्यानी तर डायरेक्टली तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिडंट्स जे आहेत त्याचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे तुमचे केस गळायची सुरुवात होण्याचे चान्सेस आहेत. आणि अनेक वेळेला जे स्मोकिंग करतात त्यांचा ना आहार पण कमी असतो, कारण भूक मारली जाते त्यांनी. तर हे तर अगदी मी म्हणेन की टोटली अवॉइड करता आलं तर वेल अँड गुड. बरोबर. ॲज फार ॲज चहा आणि कॉफी, तर चहा आणि कॉफी मग जर तुम्ही सकाळी फर्स्ट थिंग घेतलं तर तुमचं ऑलरेडी कॉर्टिझॉल लेवल थोडेसे हाय असतात उठल्या उठल्या. चहा कॉफीनी अजून ते वाढायला लागतात, परत तुमचे स्ट्रेस लेवल्स तुम्ही वाढवायला लागतात आणि परत तीच सायकल व्हायला लागते. आणि त्याचबरोबर ना तुमचं जे काही मेटाबॉलिझम असतं, जी काही अग्नी असते ती थोडीशी ना मंदावते हे चहा कॉफी एम्प्टी स्टमकवर घेतल्यावरती. तर ते तुम्ही फर्स्ट थिंग नका घेऊ. तुम्हाला अगदीच घ्यायचं असेल चहा आणि कॉफी तर एखादं काहीतरी तुम्ही खजूर खा, ड्रायफ्रुट्स खा, मनुके खा आणि मग एक 15-20 मिनिटांनी हे घेऊ शकता. सो मला असं वाटतं की तुमचं मन न मारता तुम्ही अशा प्रकारे तुमच्या डाएटमध्ये केलेले बदल, तुमच्या सवयीमधले बदल, याच्यामुळे केसाचा किंवा केस गळतीचा जो काही प्रॉब्लेम आहे किंवा त्याच्या रिलेटेड ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याचं सोल्युशन मिळेल. मला असं वाटतं हेच डाएट फॉलो केलं तर जे रफनेस आहे केसाचा, वृक्षता आहे, या सगळ्यावरचं सुद्धा सोल्युशन मिळून जाणार आहे. आणि ते सगळं आपल्या घरात आहे, आपल्या ताटामध्ये आहे, ते फक्त आपण ओळखलं पाहिजे. बरोबर? करेक्ट, ॲब्सोल्युटली. अर्थातच खूप मस्त आपण गप्पा मारल्या. प्रत्येक माझ्या मैत्रिणीच्या मनामध्ये या सगळ्या फेजेसमध्ये येणारे प्रॉब्लेम्स आणि तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे केस, या सगळ्याची उत्तरं तुम्ही खूप मनसोक्त दिलेली आहेत. अगदी मैत्रिणींनी मैत्रिणीशी साधलेला संवाद तो आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद मॅम. थँक्यू. आमच्याबरोबर इतकी छान पूर्ण हे सेशन घेतल्याबद्दल, गप्पा मारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. सो मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हा एपिसोड कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. अजून जर काही मनात प्रश्न असतील तर तेही सांगा, त्याची सुद्धा उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. आणि असंच लोकमत सखीवर प्रेम करत राहा.